जगात असा एक कलाकार होऊन गेला ज्याच्या मृत्यूनं इंटरनेटच बंद पडलं. जगातल्या सर्वात मोठ्या स्टारचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर तो नन अदर दॅन मायकेल जॅक्सन, ज्याच्या आयुष्यभोवती जितकं यश होतं तितक्याच वादळांनी त्याला वेढलं होतं. मायकेलचा मृत्यू होऊन 15 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली, पण त्याचा थ्रिलर हा अल्बम आजही जगात सर्वाधिक विक्री होणारा अल्बम आहे. पण या यशामागे एक वेगळीच कथा दडली होती. मायकेल जॅक्सन आणि वाद हे नातं कायमच चर्चेत राहिलं. लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांपासून ते 2002 मध्ये स्वतःच्या मुलाला बाल्कनीतून बाहेर लटकवण्यापर्यंत त्याचं आयुष्य सतत हेडलाईन्समध्ये होतं. मायकेलला 150 वर्ष जगायचं होतं, म्हणून त्यानं स्वतःच्या घरी ऑक्सिजन चेंबर बनवला होता. तो त्यामध्ये झोपायचा. त्याच्या घरात 12 डॉक्टरांची 24 तास टीम असायची. त्याचा विश्वास होता की मी वेगळा आहे, त्यामुळे मी जास्त काळ जगेन. पण या वादांच्या पलीकडे एक दुसरी बाजूही होती. HIV आणि एड्सग्रस्त रुग्णांसाठी त्यानं केलेलं काम इतकं मोठं होतं की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी त्याला मानवतावादी पुरस्कार दिला. पण कदाचित त्याच्या मृत्यूची त्याला आधीच कल्पना आली होती. मार्च 2009ला मायकेलनं जाहीर केलं, "दिस इज इट. हीच माझी शेवटची कॉन्सर्ट असेल." पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. ती कॉन्सर्ट होण्याआधीच 25 जून 2009 हृदयविकाराचा झटका. आणि ज्याला 150 वर्ष जगायचं होतं तो पॉपचा राजा वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी आपल्यातून निघून गेला. पण खरी स्टोरी त्याच्या मृत्यूनंतर सुरू झाली. त्याच्या मृत्यूची बातमी येताच विकिपीडिया, ट्विटर सगळं एकाच वेळी क्रॅश झालं. त्याच्या मृत्यूभोवती अनेक प्रश्न उभे राहिले, म्हणून 2दा पोस्टमॉर्टम करण्यात आलं. शरीरावर सुईचे अनेक डाग आणि ड्रग्सचा सावट. त्यामुळे त्याचा मृत्यू आजही एक प्रश्नचिन्हच आहे. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठं काय होतं माहितीये? त्याची अंत्ययात्रा, जी जवळपास 2.5 अब्ज लोकांनी लाईव्ह पाहिली. कारण मायकेल जॅक्सन फक्त एक गायक नव्हता, तो एक भावना होता, एक क्रांती होता. वाद येतात जातात, पण लेगसी कायम राहते. आणि म्हणूनच आजही जेव्हा बिली जीन वाजतं तेव्हा जग थांबतं आणि एकच नाव आठवतं, द किंग ऑफ पॉप, मायकेल जॅक्सन. या जगावेगळ्या कलाकाराची ही गोष्ट वेगळी वाटली असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा.